जर सुभेदार रामजी आंबेडकर नसते तर कदाचित बाबासाहेब घडले नसते आणि आजचा हा दिवस आपण बघितलाच नसता। 2 फेब्रुवारी ज्या वडिलांनी तुमचा माझा वर्तमान आणि भविष्यकाळ बदलला त्यांचा स्मृती दिवस। चला तर त्यांच्याविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट बघूयात। फॅक्ट नंबर 8, सुभेदार रामजी आंबेडकर यांचे मूळ आडनाव सपकाळ हे होते। फॅक्ट नंबर 7, सुभेदार रामजी आंबेडकर यांचे कुटुंब लढाऊ परंपरेचे होते। त्यांचे वडील तसेच आजोबा हे दोघेही ब्रिटिश लष्करात नोकरीत होते। फॅक्ट नंबर 6, सुभेदार रामजी आंबेडकर यांनी वयाच्या 18व्या वर्षी सैनिक म्हणून सैन्यात भरती घेतली। त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी सैनिक ते सुभेदार असा प्रवास केला। तसेच अभ्यासू वृत्तीमुळे शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंतही त्यांनी मजल मारली। फॅक्ट नंबर 5, सुभेदार रामजी आंबेडकर यांचे वडील रामानंद पंथाचे अनुयायी होते तर स्वतः रामजी आंबेडकर हे कबीर पंथाचे अनुयायी होते। पुढे त्यांचे पुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे दोन्ही पंथ सोडून बौद्ध धर्म स्वीकारला। फॅक्ट नंबर 4, सुभेदार रामजी आंबेडकर यांना फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट या खेळामध्ये विशेष रस होता। या तिन्ही खेळात ते निपुण खेळाडू होते। फॅक्ट नंबर 3, सुभेदार रामजी आंबेडकर हे ज्योतिबा फुले यांचे घनिष्ठ मित्र आणि त्यांचे मोठे समर्थक होते। फॅक्ट नंबर 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रात्री अभ्यासाची सवय लागावी आणि त्यांचा अभ्यास चांगला व्हावा यासाठी सुभेदार रामजी आंबेडकर हे दिवसभर कष्ट करूनही रात्रभर त्यांच्यासोबत जागरण करत असत। फॅक्ट नंबर 1, सुभेदार रामजी आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही तर समाजाचा उद्धार करण्यासाठी शिक्षित केले। यासाठी त्यांनी बाबासाहेबांच्या बडोद्याच्या नोकरीलाही विरोध केला होता। मित्रांनो, या काही फॅक्ट वरून एक गोष्ट सिद्ध होते की महापुरुष जन्मत नाहीत, ते घडवले जातात आणि बाबासाहेबांना घडवणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर। मित्रांनो, सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या कष्टांना अभिवादन करण्यासाठी या रीलला लाईक करून मोठ्या प्रमाणात शेअर करा। आणि हो, यामधील कोणता फॅक्ट तुम्हाला आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा। नमो बुद्धाय, जय भीम।